परतीच्या पावसाने खेड तालुक्यातील पश्चिम भागात जोरदार तडाखा दिल्याने भामा आसखेड धरणातून नदीपात्रामध्ये मोठ्या क्षमतेने पाणी सोडण्यात आल्याने नदीला महापूर आलेला आहे। अनेक बंधारे पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत। भामा आसखेड धरणातून 1312 क्युसेक्सने वेगाने पाणी भामा नदीपात्रात सोडण्यात आले आहे। त्यामुळे भामा नदीला महापूर आला असल्याने कोणीही कोणत्याही बंधाऱ्याच्या पुलावरून गाडी घालू नये, तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे। फोटो आणि सेल्फीसाठी जीव धोक्यात घालू नये। माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी नागरिकांना काय आवाहन केले आहे ते सविस्तर पाहूया। नमस्कार। रात्रभर जो अतिशय जोरदार पाऊस पश्चिम पट्ट्यात झालेला आहे, विशेष करून भामा आसखेड धरणाच्या जे कॅचमेंट एरिया आहे त्याच्यामध्ये रात्रभर पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं भामा आसखेड धरणातून नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं धामणे पुलावरती पाणी आहे आणि त्यामुळं कुणीही या ठिकाणी मोटरसायकल फोर व्हीलर गाड्या या पुलावरून घालू नये अशी सगळ्यांना विनंती आहे। कारण पाण्याला वेग मोठा आहे आणि आज हे दिवसभर पाणी सुरू राहील अशी शक्यता आहे आणि त्यामुळं आज या तळशेत धामणे पाईट या मार्गाचा नागरिकांनी वापर करू नये अशी नागरिकांना विनंती आहे।